नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे शुद्ध लेखनाचे नियम। बघा, आपण मराठी भाषेमध्ये लेखन करत असतो आणि मराठी भाषेमध्ये लेखन करत असताना कोणत्या ठिकाणी पहिली वेलांटी द्यावी, कोणत्या ठिकाणी दुसरी वेलांटी द्यावी, कोणत्या ठिकाणी पहिला उकार द्यावा, कोणत्या ठिकाणी दुसरा उकार द्यावा। ओके, तर अशा पद्धतीने हे मराठी व्याकरणाचे जे नियम आहेत, मराठी लेखनाचे जे नियम आहेत, हे एकूण 18 नियम आहेत। किती नियम आहेत? एकूण मराठी भाषेच्या लेखनाचे एकूण 18 नियम आहेत। आता हे 18 नियम कोणी तयार केलेले आहेत? तर बघा, आपल्या महाराष्ट्राची ही जी राजभाषा आहे मराठी, या मराठीचं लेखन करण्यासाठी आपलं जे मराठी साहित्य महामंडळ आहे, मराठी साहित्य महामंडळ हे याचे नियम तयार करत असते। मराठी भाषेचं लेखन कोणत्या म्हणजे निर्दोष लेखन कसं व्हावं याच्यासाठी हे लेखन करत असते। आता मराठी लेखन विषयक जे नियम आहेत, हे महाराष्ट्र शासनाने 1962 मध्ये 14 नियमांना मान्यता दिली होती, 14 नियम, आणि पुन्हा 1972 मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये 4 नियमांची भर घालण्यात आली। असे एकूण सध्या मराठी लेखनाचे मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेले एकूण 18 नियम आहेत। किती नियम आहेत? 18 नियम आहेत। मी 18 नियम सुद्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट नियम सुद्धा विचारला जातो। परीक्षेमध्ये बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये असा एखादा नियम देखील विचारला जातो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एखादं शुद्ध अशुद्ध त्याच्यासाठी देखील विचारलं जातं। अतिशय महत्त्वाचं आहे, प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे। बघा, म्हणजे तुम्हाला जे मराठी भाषेमध्ये लेखन करतात ते शाळेत जा नाही जा तरी सुद्धा त्यांना मराठी भाषेचे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। 1930च्या अगोदर जे लेखन होतं, ते शुद्ध लेखनाचे जे नियम होते, ते जुने शुद्ध लेखनाचे नियम होते 1930च्या अगोदर। पण 1930च्या नंतर एक एक नियम वाढवत 1962 पर्यंत 14 नियम केले आणि पुन्हा 1972 नंतर पुन्हा 4 नियम भर घातले। असे 18 नियम आहेत। 18 नियम 18च्या नियम आपल्याला माहिती पाहिजे। तर शुद्ध लेखन म्हणजे काय? व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्ध लेखन। आता बघा, एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला। सुरुवातीला जे ल होता, ल, तर तो ल अगोदर बघा, ल अगोदर असा लिहिला जायचा, असा। ओके, आता ल हा असा लिहिला जात नाही, तर हा ल असा लिहिला जातो। म्हणजे हे जे आहे अंत्यदंड म्हटलं जायचं याला, तर हे अंत्यदंड नसून आता हे शीर्षदंड, अशा पद्धतीने हा ल लिहिला जातोय। अगोदर जे आहे ठला ठ जे आहे, ठला ठ असा लिहिला जायचं, गठ्ठा गठ्ठा असा लिहिला जायचा। ठला ठ असा एक लिहिला आणि असा ठ लिहिला जायचा, गठ्ठा असा लिहिला जायचा। आता असा नाही लिहिला जात असा, कारण ही बघा, हा ठ अर्धा केलेला आहे आणि पुढा ठा लावलेला आहे, याचा अर्थ, आणि हे जर समजा राहून गेलं तर पुन्हा गठठा झाला असं होईल। म्हणून हा शब्द आता असा लिहिला जातो, गठ्ठा असा लिहिला जातो। तर मराठी व्याकरणाचे कोणकोणते नियम आहेत, एकूण 18 नियम कोणते आहेत, तर ते आपण पाहूया। तत्पूर्वी आपण मराठी भाषेची वर्णमाला पाहू, म्हणजे तुम्हाला एक नियम, प्रत्येक नियम अतिशय व्यवस्थित कळेल। तर बघा, मराठी भाषेची वर्णमाला जी आहे, ती वर्णमाला मी दिलेली आहे। अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, आ। आता बघा, ए नंतर हा ऍ, ओ नंतर हा आ, हे 2009च्या GR नुसार आलेले आहेत मराठी भाषेमध्ये। म्हणजे सुरुवातीला एकूण जे इथपर्यंत जे स्वर आहेत, स्वर हे 12 होते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पैकी हे 2 नव्हते, म्हणजे 12 स्वर होते। आता हे 2 स्वर ऍड झाले तर 14 झाले, आणि हे स्वरादी आहे आणि एक आहे आपलं अनुस्वार। म्हणजेच अशा पद्धतीने हे जे आहे याला स्वरादी म्हणतात, याला दोघांना काय म्हणायचं? स्वरादी म्हणायचं। मग एकूण आता 14 स्वर, 2 स्वरादी, आणि हे जे आहेत हे 34 व्यंजन आहेत। क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, श स ह ळ। आता 2009च्या GR मध्ये काय झालेले बघा, काय कुठं काय गडबड झाली बघा। तर जे अगोदर जे ल आहे ना, ल, तर ल त्यांनी असा लिहायला लावला। मी आता तुम्हाला सांगितलं, ल हा अशा पद्धतीने लिहायचा, असा ल लिहायचा नाही। ओके, त्याच्यानंतर श जे आहे, श बघा, आपण कसं श्र कसा करतो बघा, श्र असा लिहितो, असा श्र लिहितो का नाही? म्हणजे पूर्वीच्या काळी श असा लिहिला जायचा, पूर्वीच्या काळी श असा लिहिला जायचा। नंतर मग असा गोल गाठ करून असा लिहिला गेला। नंतर मग काय करू, मग नंतर काय, आता त्यांनी काय सांगितलं, असा लिहायचा आणि असा देठ करून लिहायचा। म्हणजे श संवृगाचा हा देठयुक्त लिहायचा, गाठयुक्त लिहायचा नाही।
पण जोडाक्षर करताना आता कसं क ला कसं क्र करताना क मध्ये र लावला तर आपण असा क क्र करतो, तसं श ला श्र असा करायचा नाही किंवा श ला असं श्र करायचा नाही. तर श्रला श्र करत असताना हा जुनाच श वापरायचा आणि मग असा श्र करायचा. म्हणजे श्र करण्यासाठी या जुन्या शचा अजून देखील वापर केला जातो. ओके. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हा ल चा थोडीशी आणि ह्या श मध्ये थोडा बदल केला. ए आणि अ हे दोन नवे स्वर आधी याच्यामध्ये टाकलेले. तर बघा ही व्यंजन आहे, क ख ग घ नाही, ही व्यंजन आहे. याच्यामध्ये क मध्ये जर समजा बघा या क मध्ये जर हा अ मिळवला, बघा क मध्ये अ मिळवता क झाला, आता ख मध्ये अ मिळवता ख होईल. म्हणजे याचा पाय मोडलेला जे आहे हा पाय मोडलेला निघून जाईल. मग क मध्ये आ मिळवला तर काय होईल, का होईल. ई मिळवला, बघा हा ई मिळवला, ई म्हणजे पहिली वेलांटी, दुसरी ई मिळवली म्हणजे दुसरी वेलांटी, पहिला उ मिळवला म्हणजे पहिला उकार, दुसरा उ मिळवला म्हणजे दुसरा उकार, रू मिळवला म्हणजे असा क्रू, नृ मिळवला म्हणजे असा क्लुरू होतो, ए मिळवला म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे एक मात्रा, आई म्हणजे दोन मात्रे, ए म्हणजे अर्धे अर्धचंद्र, आई म्हणजे दोन मात्रे, ओ म्हणजे एक काना एक मात्रा, अ म्हणजे एक काना अर्धचंद्र, औ म्हणजे एक काना दोन मात्रे, अ म्हणजे अनुस्वार, आ म्हणजे विसर्ग. तर अशा पद्धतीने म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, याच्यामध्ये हा जो अ आहे अ याचा उच्चार तुलनेने आखूड होतो. आ याचा उच्चार लांबट होतो. ई याचा उच्चार आखूड होतो. ई याचा उच्चार दीर्घ होतो, लांबट म्हणजे दीर्घ होतो. उ याचा उच्चार आखूड होतो. त्याच्यानंतर दुसरा उ याचा उच्चार लांबट होतो. रू याचा उच्चार आखूड होतो, याचा उच्चार आखूड होतो. म्हणजे हे जे आहेत ना यांना अ ई उ रू लृ हे जे आहेत ना यांना हे आखूड उच्चाराचे आहेत, कमी उच्चाराचे आहेत. मग यांना काय म्हणायचं, यांना आपण म्हणायचं ऱ्हस्व स्वर. काय म्हणायचं, ऱ्हस्व स्वर. अ त्याच्यानंतर पहिली ई, त्याच्यानंतर उ, रू आणि लृ हे जे आहेत ना हे 5 स्वर जे आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत. आणि बाकीचे सगळे जे आहेत ना बाकीचे सगळे हे काय आहेत, दीर्घ स्वर आहेत. म्हणजे आ ला दीर्घ आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून यांना काय म्हणायचं, दीर्घ म्हणायचं. मग आता बघा याच्यामध्ये का, बघा याच्यामध्ये आपण फक्त ऱ्हस्व स्वर घेऊ. बघा क, मग हे ऱ्हस्व आलं. ऱ्हस्व म्हणजे काय, आखूड उच्चार. पहिली की ऱ्हस्व, पहिला कू ऱ्हस्व, क्रू ऱ्हस्व, लृ ऱ्हस्व. बघा व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा अक्षर तयार होतो. आपण काही जण याला काय म्हणतात, अक्षरमाला म्हणायचं. अक्षरमाला नाही म्हणत याला काय म्हणायचं, वर्णमाला म्हणायचं. यांचे जर आपण पाय मोडून काढले तर याच्यामध्ये अ मिसळला जाईल आणि ती अक्षरमाला होईल. काय होईल, अक्षरमाला. व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिळवला जातो तेव्हा त्याला अक्षर असं म्हणतात. मग आता क मध्ये अ मिळवलं तर क झाला, क मध्ये आ मिळवलं तर का झाला. बघा आता व्यंजनामध्ये कोणत्याही व्यंजनामध्ये जेव्हा 10 स्वर मिळवले जातात, अ एक स्वर, 1 2 3 4 5 6 हे दोन सोडून द्यायचे, 7 8 9 आणि 10 स्वर आणि हे दोन स्वर आली हे मिळवले जातात तेव्हा 12 अक्षर तयार होतात. म्हणून त्याला 12 अक्षरी किंवा 12 खडी असं म्हणतात. म्हणजे क हे अक्षर झालं, का अक्षर झालं, की अक्षर झालं, की अक्षर झालं, कू हे अक्षर झालं. क्रू हे 12 खडीमध्ये घेतलं जात नाही, पण हे सुद्धा अक्षरच आहे. क्लुरू हे सुद्धा घेत नाही आपण. क्लुरू वरून फक्त मराठी भाषेमध्ये क्लुरुक्ती नावाचा एकच शब्द आहे, त्याच्यामुळे हा जो लृ आहे हा लोप पावत चाललेला वर्ण आहे. लोप पावत चाललेला म्हणजे नाहीसा होत चाललेला वर्ण आहे. त्याच्यानंतर के हे अक्षर आलं, कै अक्षर आलं. आता क्या नवीन अक्षर आलं, कै हे अक्षर आलं, को, क, कौ, कम, का. आता बघा आता हे बी अक्षर धरलं गेलं आणि हे बी अक्षर धरलं गेलं, म्हणजे 14 अक्षर तयार झाले. व्यंजनामध्ये 10 बघा 12 स्वर, किती 12 स्वर, हे दोन सोडून द्यायचे, हे एक आणि हे एक, हे दोन धरत नाही. व्यंजनामध्ये हे 12 स्वर आणि 2 स्वर आधी मिक्स करून एकत्र करून असे 14 अक्षर तयार झाले. म्हणून आता याला 14 खडी म्हणतात. 2009चा महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे आणि त्याच्यानुसार एकूण 14 अक्षर तयार व्हायला लागली, म्हणून याला 14 खडी बनायला लागली. अगोदर आपण 12 खडी शिकायचो, आता आपण 14 खडी शिकतो. आता याच्यामध्ये क ख ग घ, आता याला काही जण ड म्हणतात, तर हा ड नाहीये, हा सुद्धा न आहे, हा सुद्धा न आहे, हा सुद्धा न आहे, हा सुद्धा न आहे, हा सुद्धा म आहे. म्हणजे हे जे क वर्गातलं न आहे
हे च वर्गातलं न आहे, ट वर्गातलं न आहे, त वर्गातलं न आहे आणि प वर्गातलं म. काही जण याला आहे याला त्र म्हणतात. हा त्र आहे का? हा त्र नाही, लक्षात ठेवा. त्र म्हणजे काय बघा, त बघा क मध्ये र मिक्स केला आणि त्याच्यामध्ये स्वर केला तर त्याचा असा क्र हे जोडाक्षर होतो. क मध्ये र मिक्स करून असा केला तर तेव्हा क्र. तसं त मध्ये जर र मिक्स केला आणि अ टाकला तर त्याचा असा त्र होतो. असा त घ्यायचा अर्धा त आणि त्याला असा रफा जोडायचा म्हणजे हा त्र झाला. त्र हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर नाही, हे व्यंजन आहे, लक्षात ठेवा. आणि पाय मोडला तर हे अक्षर झालं, पाय मोडला तर काय झालं? अक्षर झालं. तर हे त्र नाहीये, ह्या सुद्धा नच आहे. च वर्गातला न आहे, ट वर्गातला न आहे, ट वर्गातला नाही, प वर्गातला म. य वर्ग आता इथं जे आहेत ना, हे जे न न न आहेत, न न न न म, यांचा उच्चार जे आहे, यांचा उच्चार अनु म्हणजे मागून, नासिका म्हणजे नाक, मागून नाकातून उच्चार होतो. आता ऍक्च्युली याचा उच्चार असा न म्हणून असा ऍक्च्युअली उच्चार नाही. तर याचा उच्चार बघा वंगमय असा उच्चार होतो. याचा उच्चार काय होतो? ंग असा उच्चार होतो, म्हणजे थोडासा ग सारखा उच्चार होतो. याचा उच्चार बघा क्रौंश न असा उच्चार होतो, म्हणजे याचा उच्चार सुद्धा न सारखाच होतो. याचा उच्चार न, याचा न, याचा म. तर हे जे आहेत ना, हे 5 जे आहेत ना, यांना पंचम वर्ण असं म्हणतात. काय म्हणतात? पंचम वर्ण किंवा अनुनासिक म्हणतात. यांना काय म्हणतात? अनुनासिक, किंवा याला परसवर्ण देखील म्हणतात. काय म्हणतात? परसवर्ण असं देखील म्हणतात. आता ही परसवर्ण जी रचना आहे, ही रचना आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी नीवर अनुस्वार दिला. आता याचं वाचन करा असं सांगितलं ना, तर स्पष्ट सांगायचं याचं वाचन करता येत नाही. तुम्ही म्हणाल का नाही वाचन करता येत? की अनुस्वाराचा जो उच्चार आहे पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. आता मी जर समजा पुढे निंबा असं जर घेतलं बा, तर अनुस्वाराच्या पुढे ब आहे ना, ब. मग ब च्या ओळीतलं बघा ब च्या ओळीतला हा मक्याचा म, याचा उच्चार होईल निंबा. निंबा म्हणजे अनुस्वाराचा उच्चार झाला म, अनुस्वाराचा उच्चार काय झाला? म असा उच्चार झाला, निंबा. अनुस्वाराच्या पुढे दा झालं तर द च्या ओळीतलं, द च्या ओळीत येतं द च्या ओळीतला हा निंदा म्हणजे निंदा असा उच्चार होईल. म्हणजे ह्या अनुस्वाराचा उच्चार ह्या न नळासारखा होईल. अनुस्वाराचा उच्चार इथं बघा एकदा निम असा उच्चार झाला, एकदा निन असा उच्चार झाला. पुढे जर घा घेतला निंघा, निघा, तर काय घच्या ओळीतलं हे अनुनासिक आलं म्हणजे निंघा असं असेल. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार हा याच्यासारखा किंवा अशा त्र सारखा दिसणारा न सारखा किंवा न बाणासारखा किंवा न नळासारखा किंवा म मक्यासारखा होऊ शकतो. जर इथं जर बघा असा स्पष्ट उच्चार असेल, व्याकरणाचा शुद्ध लेखनाचा पहिला नियम आहे, स्पष्ट उच्चार जर असेल तर त्याच्यावर काय द्यायचा? अनुस्वार द्यायचा. आंबा, गंगा, संजय, थंडा. काय करायचं? याला स्पष्ट उच्चार असेल तर अनुस्वार द्यायचा आणि याला म्हणायचं अनुस्वार युक्त रचना. अनुस्वार युक्त रचना याला काय म्हणायचं? अनुस्वार. आणि परसवर्ण युक्त आंबा, पुढे ब आहे का नाही, मग ब च्या ओळीत काय घ्यायचं? आंबा. म्हणजे या अनुस्वाराचा उच्चार म सारखा झाला. मग याला परसवर्ण रचना म्हणायचं, याला अनुस्वार युक्त रचना म्हणायचं. आता गंगाची रचना कशी? ग पुढे ग आहे का नाही, मग ग च्या ओळीतलं हा गंगा अशी उच्चार. म्हणजे या अनुस्वाराचा उच्चार या ड सारखा दिसणारा न सारखा झाला. संजय अनुस्वाराच्या पुढे ज आहे, मग ज च्या ओळीतलं हे त्र सारखं दिसणार म्हणजे काय? संजय. म्हणजे या अनुस्वाराचा उच्चार ह्या त्र सारखा दिसणाऱ्या न सारखा झाला. थंडा पुढे ड आहे का नाही, मग ड म्हणजे काय? ड च्या ओळीतलं हे काय आलं? थंडा. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार इथं न सारखा झाला. मग याला म्हणायचं परसवर्ण रचना. आता संत सांगा बरं, संत. मग तो च्या रांगेतलं नळाचा आहे म्हणजे याची रचना संत. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार न नळासारखा झाला. शंख म्हणजे हे शंख म्हणजे या अनुस्वाराचा उच्चार ड सारखा दिसणारा न सारखा झाला. संयम. आता बघा हे जे पुढे जर समजा हे 4 असले तर ह्या न सारखा हा उच्चार येईल. हे 4 असले अनुस्वाराच्या पुढे जर च असेल तर त्र सारखा दिसणारा न येईल. ट असेल तर न बाणाचा उच्चार येईल. ध असेल तर न सारखा उच्चार येईल. ओके, आपण याचं एक घेऊ. थंडा बघा न बाणाचा झाला, सगळे झाले. पण हे जर असले तर याला बघा एकूण हे जे पंचम स्वर आहेत 5च आहेत, याला परसवर्ण म्हणायचं. परसवर्ण
मग य र ल व श स स ह ळ. पुढे जर आता समजा संयम, आता अनुस्वाराच्या पुढे जर समजा य आला, य आला तर मग काय, हा दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय आहे, पुढे जर य आला तर डबल य घ्यायचा, म्हणजे संयम. संयम या अनुसारचा उच्चार य सारखा होतो. संरक्षण म्हणजे याचा उच्चार असेल संरक्षण. संरक्षण म्हणजे या अनुसाराचा उच्चार व सारखा झाला. संलग्न, संलग्न म्हणजे या अनुसाराचा उच्चार डबल ल झाला. संशय, संशय म्हणजे अनुसाराचा उच्चार व सारखा झाला. कंस, कंस म्हणजे अनुसाराचा उच्चार व सारखा झाला. सिंह म्हणजे अनुसाराचा उच्चार व सारखा झाला. म्हणजे पुढे जर य र ल व श स स ह ळ असतील तर त्याचा उच्चार एक य किंवा व किंवा ल असा होतो. य किंवा व किंवा ल असा उच्चार होतो. हा दुसरा नियम आहे. मग आता मराठीमध्ये स्पष्ट उच्चार असेल तर अनुस्वार दिला जातो. संस्कृत भाषेमध्ये लेखन करतानाच संस्कृत भाषेला आपण तत्सम शब्द म्हणायचं. तत्सम म्हणजे जसे तसे आलेल्या शब्दांना तिथंच परसवर्ण रचना असते. संस्कृत तत्सम शब्दांमध्ये. मराठी भाषेमध्ये परसवर्ण रचना नसते. मराठी भाषेमध्ये अशी रचना करत नाही. मराठी भाषेमध्ये असे शब्द लिहिले जातात. हा पहिला नियम. आणि दुसरा नियम कोणता आहे, पुढे जर य र, बघा अनुस्वाराच्या पुढे जर य र ल व असेल तर त्याचा उच्चार य किंवा व किंवा ल होतो. परंतु हे असं लिहिलं जात नाही. हे असं लिहिलं जात नाही, तर हे अशाच पद्धतीने लिहिलं जातं. हा आपण पाहिला दुसरा नियम. तर बघा अनुस्वाराचे जे आहेत ना, अनुस्वाराचे एकूण 4 नियम आहेत. पहिला नियम तुम्हाला सांगितला, स्पष्ट उच्चार राहिला तर अनुस्वारांबद्दल शीर्षबिंदू द्यायचा. म्हणजे कसं, आंबा अनुस्वार द्यायचा, घंटा, तंटा आपण ते शब्द पाहिलेले आहेत. य र ल व श स य जे असेल यांच्यापूर्वी सुद्धा येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यायचा. आपण पाहिले शब्द संरक्षण, संयम वगैरे हे शब्द पाहिलं आहे ना, संलग्न, संशय हे शब्द पाहिले. आता पुढचा नियम आहे नामे किंवा सर्वनामे यांच्या अनेक वचनी सामान्य रूपांबद्दल. आता एखादं नाम घ्या, समजा मुलगा. मुलगा हे नाम आहे. आता मुलगा या शब्दाला त्याचं अनेक वचन करा. अनेक वचन, मुलगाचं अनेक वचन काय, मुले किंवा मुलगे. मुले किंवा मुलगे. आता त्याचं अनेक वचन, त्याला काय करा, त्याचं सामान्य रूप करा आणि त्याला काहीतरी विभक्ती प्रत्यय. आता ना शब्द लावा. मुलांना, काय शब्द होईल, मुलांना, मुलांना. ओके. किंवा हे काय झालं, विभक्ती प्रत्यय झालं. आणि वर शब्द लावला तर काय होईल, मुलांवर. आता वर हे काय झालं, विभक्ती, हे झालं शब्दयोगी अव्यय. म्हणजे नाम, नामे किंवा आता समजा मुलगाच्या ऐवजी आपण तो घेतलं, तो आपण काय झालं त्याचा, आणि समजा त्यांच्यावर, त्यांच्यावर असा शब्द घेतला. म्हणजे इथं काय झालं, अनुस्वार घेतला. काय घेतला, अनुस्वार. म्हणजे नामे किंवा सर्वनामे यांचं अनेक वचन केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला विभक्ती प्रत्यय लावू, सला ते, सलाना ते, ने शी विभक्ती प्रत्यय माहितीये, किंवा शब्दयोगी अव्यय लावू, वर खाली पुढे मागे हे शब्दयोगी अव्यय लावू, तर अशा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. म्हणजे बघा, लोकांना इथं अनुस्वार दिला, घरांपुढे, फुलांना, बघा इथं विभक्ती प्रत्यय लावला, त्यांचा विभक्ती प्रत्यय लावला, तेव्हा इथं काय द्यायचा, अनुस्वार द्यायचा. झाडांना इथं अनुस्वार द्यायचा. कागदांवर, आता वर हे काय आलं, विभक्ती, हे काय आलं, शब्दयोगी अव्यय जोडला, म्हणजे इथं काय आलं, अनुस्वार आला. मुख्यमंत्र्यांना बघा, आदरार्थी अनेक वचन असेल, शिक्षकांना, ऐके नाही, सरांना, मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना, तर इथं काय द्यायचं, अनुस्वार द्यायचं. आता चौथा नियम असा आहे, हे 3 नियमांव्यतिरिक्त कुठंच अनुस्वार द्यायचा नाही. बघा, वरील नियमांव्यतिरिक्त कुठेही अनुस्वार देण्याची आता गरज नाही. आपण असं नाव शब्द लिहितो, हे नाव असं नाही लिहायचं, आता फक्त नाव लिहायचं. गाव, घरे, घरात, काच, वासरू, घाट असे शब्द लिहायचे नाहीत. म्हणजे फक्त 3च नियम आहेत. अनुस्वार, स्पष्ट उच्चार असेल तर काय द्यायचा, अनुस्वार द्यायचा. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा एक शब्द आहे, मी बघा, स्वरांत, स्वरांत असा शब्द लिहिला. याचा अर्थ होतो स्वरांमध्ये. याचा अर्थ काय होतो, स्वरांमध्ये. आता अनुस्वाराच्या पुढे त आहे, मग त, थ, द, ध, न, म्हणजे याची परसवर्ण रचना लिहायला लावली तर आपल्याला अशी लिहिता येईल, स्वरांत. याला म्हणायचं परसवर्ण रचना आणि याला म्हणायचं अनुनासिक रचना. तर याचा अर्थ होतो स्वरांमध्ये आणि याचा अर्थ काय होतो, स्वरांच्या शेवटी.
स्वरांत म्हणजे काय? स्वरांच्या शेवटी. म्हणजे अंत असा शब्द आला तर त्याचा अर्थ शेवटी होतो. म्हणजे परसवर्ण रचना जी आहे ही परसवर्ण रचना फक्त तत्सम शब्दांमध्ये म्हणजे संस्कृत भाषेमध्ये आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये याची रचना करत नाही. तर अनुस्वाराचे 4 नियम पाहिले आपण. बघा आता हा 5वा नियम आहे दीर्घ अंत्य अक्षर. अंत्य अक्षर म्हणजे काय? शेवटचं अक्षर. अंत्य अक्षर म्हणजे काय? शेवटचं अक्षर. तर एकच अक्षर असेल तर ते नेहमी दीर्घ लिहायचं. बरेच जण मी आहे ना पहिली वेलांटी जात, तर मी हे दुसरी वेलांटी लिहायची, ही दुसरी वेलांटी, ती दुसरी वेलांटी, जी दुसरी वेलांटी, स्त्री दुसरी वेलांटी, की दुसरी वेलांटी, तू दुसरा उकार, धू दुसरा उकार, जू दुसरा उकार, उ बी पू रू शी पी गु सू छू हे जे शब्द आहेत ना एकच अक्षर असेल ना तर ते नेहमी दीर्घ लिहायचं. नेहमी मराठीमध्ये काय लिहायचं? दीर्घ लिहायचं. बघा रला रचं थोडीशी अडचण येते. रला पहिला उकार द्यायचा असेल तर असा द्यायचा, आणि रला दुसरा उकार द्यायचा असेल तर असा द्यायचा. एकटा रू असेल, एकटा बी असेल, असं असेल तर नेहमी काय द्यायचं? नेहमी दुसरीच वेलांटी द्यायची किंवा दुसरा उकार द्यायचा एकाक्षरी शब्दाच्या बाबतीत. आता मराठीतील तत्सम इकारांत उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. हा 5वा नियम आहे बरं का. शेवटी जर वेलांटी आली, शेवटी वेलांटी आली किंवा शेवटी उकार आला तर तो नेहमी दीर्घ द्यायचा. नेहमी काय करायचा? दीर्घ द्यायचा. त्याला अपवाद आहे बघा. जसं एकाक्षरी शब्द असेल तर त्याला नेहमी काय करायचं? दीर्घ द्यायचा. तर याला सुद्धा एक अपवाद आहे. काय? तत्सम अव्यय, मराठी अव्यय. मराठी अव्यय नी जे आहे नी, तर नी जे आहे ही पहिली वेलांटी दिली जाते. 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडणारा नी हा शब्द जे आहे हा नेहमी कसा दिला जातो? पहिली वेलांटी दिली जाते. बाकी सगळे शब्द हे काय आहेत? दीर्घ आहेत, म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकाराचे शब्द आहेत. आता दुसरं आपण मराठीतील तत्सम इकारांत उकारांत शब्द म्हणजे शेवटी जर वेलांटी असेल बघा, आई शेवटी आई, तर ही दीर्घ द्यायची आहे की नाही? आई. अजून शब्द सांगा. कवी. बघा कवी, वला दुसरी वेलांटी, म्हणजे शेवटी वेलांटी असेल तर नेहमी दीर्घ द्यायची. त्याचे अपवाद आपण पाहणार आहोत, कोणकोणते अपवाद आहेत ते. ओके. आई, कवी. अजून गुरु शब्द बघा, गुरु, गुरु, रला असा दुसरा उकार द्यायचा. दुसरा उकार देताना म्हणजे असं गोल करून आणि मग असं द्यायचं, गुरु. साधू. साधू. बघा साधू. सांगा बरं अजून शब्द सांगा. साधू दुसरा उकार. पशु. पशु. बाहू. बाहू. व्हेरी गुड. बाहू. बाहू म्हणजे काय? हात. ओके. त्याच्यानंतर काय? मधु. मधु. शेवटी उकार आला का काय करायचं? तो दीर्घ द्यायचा. आई, कवी, गुरु, साधू, पशु, बाहू, मधु. अजून सांगा शब्द. प्रीती. प्रीती. व्हेरी गुड. प्रीती. प्रीती. अजून सांगा. गती. गती. व्हेरी गुड. गती. मती. पैलू. व्हेरी गुड. पैलू. बुद्धी. पैलू. बघा पैलू, ल असा लिहायचा. ल माझ्याकडून लिहिताना सुद्धा ल असा लिहिला जातो काही ठिकाणी, तर तो ल असाच लिहायचा. पैलू. अजून बुद्धी. बुद्धी. व्हेरी गुड. बुद्धी. जादू. जादू. बघा जादू दुसरा उकार. शेवटी उकार आला का दुसरा द्यायचा. अजून सांगा. मुनी. मुनी. ऋषी. ऋषी. टोपी. टोपी. हरी. हरी. गणपती. गणपती. बरं तर आपण पुसून घेऊ. टोपी. टोपी ह्या दुसरी वेलांटी आली बघा, शेवटी वेलांटी आली. अजून सांगा. वायू. वायू. बघा वायू दुसरा उकार. अजून नीती. नीती. गुड. नीती दुसरी वेलांटी, शेवटी वेलांटी आली तर दुसरी आली. गिरणी. गिरणी. पिठाची गिरणी. गिरणी. नला शेवटी काय आली? शेवटी वेलांटी आली, उकार आला तर दुसरा द्यायचा. गिरणी. अजून स्वामी. स्वामी. छान. स्वामी. अजून विद्यार्थी. 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 पृथ्वी. पृथ्वी. सुपारी. सुपारी. सांगा अजून. अणु. अणु. बघा अणु. अणु म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण. अणु. रजनी. रजनी. विधी. विधी. सृष्टी. सृष्टी. गुड. कुलगुरु. कुलगुरु. चेंडू. कुलगुरु. चेंडू. खडू. खडू. पिशवी. पिशवी. छान. म्हणजे असे अनेक शब्द सांगता येतील जे ज्याला शेवटी वेलांटी असेल किंवा उकार असेल तर तो काय करायचा? नेहमी दीर्घ घ्यायचा.
पण याला सुद्धा काही अपवाद आहेत बरं का, काही अपवाद आहेत. आता उदाहरणार्थ मराठीतील लावूया बघा, आणि हा शब्द, आणि. आता आणि हा शब्द शेवटी वेलांटी यायला काय आलं, पहिली वेलांटी आली का नाही. बाकी शेवटी वेलांटी किंवा उकार आला तर काय सांगितलं, तो दीर्घ सांगितला. शेवटी वेलांटी किंवा उकार आला तो नेहमी दीर्घ द्यायचा. पण तो असे काही शब्द आहेत की ते नी आणि हे काय आले, पहिली वेलांटीचे आले. अजून अपवाद काही अपवाद सांगतो तुम्हाला. सांगा बरं तुम्हाला कोणकोणते अपवाद माहिती आहे. परंतु हे बघा, तत्सम आवे बघा, परंतु, परंतु बघा, परंतुला पहिली वेलांटी. किंतु, यद्यपि, तथापि, यथामती, यद्यपि, यथामती. अजून असे काही शब्द आहेत बघा, हे तत्सम आवे आहेत की हे काही असे काही शब्द आहेत की ते नेहमी बघा नियमाला काय आहेत, अपवाद आहेत. शेवटी वेलांटी किंवा उकार आला तर काय पाहिजे, दीर्घ पाहिजे. परंतु इथं काय आहे, ते इथं पहिले आलेले आहे. ओके. संप्रती, संप्रती देखील शब्द आहे. संप्रती, अति, इति, इति, अति, अद्यापि, अति, अद्यापि झालं वाटतं, अद्यापि, किंतु, कदापि, किंतु आहे ना, कदापि, प्रति, प्रति, व्हेरी गुड, प्रति, प्रभृती, प्रभूती. प्रभृती म्हणजेच पासून, ना लक्षात ठेवा. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, हे शब्द ह्या नियमाला काय आहेत, अपवाद आहे. शेवटी वेलांटी किंवा उकाराला एक अक्षर असेल किंवा असं जास्त अक्षर असतील, शब्द असतील तर दीर्घ द्यायचं. परंतु हे काय आहे, त्याला नियमाला अपवाद आहे. तर बघा हा नियम पाहू. याच्यामधला सामासिक व साधित शब्दातील पूर्वपद इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असेल तर ते नेहमी रस्वांत घ्यावे. रस्वांत घ्यावे म्हणजे काय, रस्व म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार, आणि दीर्घांत म्हणजे काय, दुसरी वेलांटी किंवा दीर्घ उकार. मग त्याच्यात एक मात्रा, दोन मात्रे, सगळे एक काना एक मात्रा, हे सगळे दीर्घ म्हणायचे. पण रस्वला काय म्हणायचं, फक्त अ अक्षर असलेलं, पहिली ई असलेलं, पहिलं उ असलेलं. ओके. रू किंवा रू असलेलं, असे 5 अक्षर रस्व आहेत. मग आता सामासिक किंवा साधित शब्द म्हणजे काय, दोन शब्द एकमेकांना जोडलेले असतात. दोन शब्द एकमेकांना काय जोडले. आता हा अनु शब्द आहे. आता अनु शब्द असा अनु शब्द आहे. अनु, नला दुसरा उकार आहे. पण मी जर समजा याचा सामासिक शब्द केला, अनुला समजा शक्ती शब्द लावला, तर मग हा अनु शक्ती असा शब्द तयार झाला. अणुशक्ती म्हणजे इथं न चा उकार काय झाला, पहिला उकार झाला. म्हणजे जेव्हा सामासिक किंवा साधित शब्द मधलं हे पूर्वपद, अनु हे पूर्वपद आणि हे काय, हे उत्तरपद. हे पूर्वपदातलं पूर्वपद हे नेहमी काय घ्यायचं, रस्वांत घ्यायचं. म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार घ्यायचा. अणुशक्ती. अजून सगळा शब्द रविवार. बघा, रवी शब्द असा घेतला तर रवी असा शब्द येईल, रवी. आणि रविवार घेतलं तर काय येईल, रविवार. म्हणजे वला काय झाली, पहिली वेलांटी झाली, रविवार. अजून सांगा शब्द, कवी, कल्पना, शक्तिमान. शक्तिमान. बघा शक्तिमान. आता शक्तीला दुसरी वेलांटी पाहिजे, पण इथे काय येईल, शक्तिमान. शक्तीला मान शब्द झाला म्हणून पहिली वेलांटी झाली. हरिकृपा. 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 बुद्धिवैभव. बुद्धिवैभव. बघा बुद्धिवैभव. गतिमान. बघा पहिली वेलांटी आली. गतिमान. गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा. बघा रला दुसरी वेलांटी यायला पाहिजे, दुसरा उकार यायला पाहिजे, पण इथं आता काय येईल, गुरुच्या पुढे दक्षिणा शब्द लावला तर रला काय आला, पहिला उकार आला. कळलं का तुम्हाला. अजून सांगा, लघु कथा. घला पहिला उकार येईल. अजून गतिशील. तला पहिली वेलांटी येईल. मतिमंद. पशुसंग्रहालय. बघा पशुसंग्रहालय. पशु पहिला उकार येईल. पशुसंग्रहालय. अजून सांगा, कृषी लोक. अजून कृती समिती. बघा कृती समिती. बघा असा शब्द येईल, कृती समिती. पहिली वेलांटी आली आणि फक्त कृती शब्द राहिला असता तर काय केलं असतं आपण, कृती असं दुसरी वेलांटी घेतली असती आणि त्याच्यापासून कृती समिती असा शब्द तयार झाला. अजून शत्रुपक्ष. शत्रू शब्द लिहिला तर दुसरी वेलांटी आहे, सॉरी दुसरा उकार येईल. पण शत्रुपक्ष म्हटलं तर काय येईल, त्याला पहिला उकार येईल, शत्रुपक्ष. अजून गणपती पूजन. गणपती पूजनला मात्र काय येईल, बघा गणपती शब्द लिहिला तर दुसरी वेलांटी येईल आणि गणपतीच्या पुढे पूजन शब्द लिहिला तर त्याच्यामुळे त्याला पहिली वेलांटी येईल. अजून विधी निषेध.
निषेध. बघा धला किती वेलांटी आली? पहिली. आणि फक्त विधी शब्द राहिला असता तर त्याला दुसरी वेलांटी राहिली असती. ओके. नीती धैर्य. नीती धैर्य. अजून मृदुतर. मृदुतर. मृदू बघा मृदू शब्द लिहायचा असेल तर मृदू असा शब्द येईल. मृदू दला दुसरा उकार येईल. आणि मृदुतर दला पहिला उकार आणि मग तर शब्द आला. भक्तिपर. भक्तिपर त्याला पहिली वेलांटी. मुनिजन. मुनिजन गुणीजन पहिली वेलांटी आली. आता आपण काय करू, याला सुद्धा काही अपवाद असतात बरं का. पुढे जोडला शब्द जोडलेला असेल पण तरी देखील याची वेलांटी दुसराच उकार असे काही शब्द आहेत तर त्याचे अपवाद आपण पाहूया. तर त्याचा पहिला अपवाद कोणता आहे? नदी किनारा. बघा नदी. नदी शब्द घेतला ना आपण, नदीला दुसरी वेलांटी आली. मग आता नदीला समजा किनारा शब्द लावला, नदी किनारा, तर नियमानुसार नियम काय सांगतोय, नदीला जर शब्द पुढचा शब्द लावला तर त्याची पहिली वेलांटी व्हायला पाहिजे. परंतु हे दला दुसरी वेलांटी जशी तशी राहिली. म्हणजे नदी किनारा हा काय आला? अपवाद. मग हे अपवादात्मक जे शब्द आहेत ना हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. नदी किनारा. अजून सांगा. रजनीकांत. 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 बघा रजनीला आपण पहिली वेलांटी व्हायला पाहिजे पण हे काय आलं? दुसरी वेलांटी आहे. लक्ष्मीपुत्र. लक्ष्मीपुत्र. लक्ष्मी हा संस्कृत मधला शब्द आहे म्हणून त्याला लक्ष्मीपुत्र. संस्कृत मध्ये शब्द जेव्हा जोडले जातात त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल केला जात नाही. पूर्वपद हे नेहमी दीर्घांत असतं. वधूवर. वधूवर. वधू सुद्धा संस्कृत मधला शब्द आहे. वधूवर. आपल्या नियमानुसार काय झालं असतं, वधूला वर शब्द जोडल्यानंतर त्याला पहिला उकार झाला असता. परंतु अजून काय? नदी तीर. नदी तीर. गुड, व्हेरी गुड. नदी तीर. आता नदीला कोणताही शब्द जोडला तरी ती दुसरीच राहील. नदी तीर, नदी किनारा, नदीवर. श्रीधर. श्रीधर. लक्ष्मीकांत. स्त्रीला धर लावलं, श्रीधर. लक्ष्मीला लक्ष्मीकांत, लक्ष्मीपुत्र असं काही लावलं तरी लक्ष्मीचं दुसरीच वेलांटी राहील. भूगोल. भूगोल. बघा भू हा शब्द जर दुसरा आहे आणि त्याला आपण असा बोल. भूगोल हा शब्द बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. भूगोल. रीतिरिवाज. रीतिरिवाज. व्हेरी गुड. रीतिरिवाज. रीती शब्दाला रिवाज शब्द जोडल्यानंतर सुद्धा त्याला दुसरीच वेलांटी राहिली. बघा हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. अजून वधू परीक्षा. वधू दुसरेच राहील, दुसराच उकार राहील. अजून पृथ्वीतल. पृथ्वीला काही शब्द जोडला तरी तसाच राहील. पृथ्वी तल. पृथ्वी वैभव काही राहील पृथ्वीच्या पुढे. वाणी वैभव. वाणी वैभव. अजून दासीजन. अजून पृथ्वीपती. अजून भगिनी मंडळ. भगिनी हा संस्कृत मधला शब्द आहे म्हणून भगिनी मंडळ. दिसतंय ना. तर भगिनी मंडळ हे शब्द काय आहेत? याला अपवाद आहेत. अजून सांगा शब्द. सरस्वती पूजन. सरस्वती पूजन. सरस्वतीची दुसरीच वेलांटी राहील. अजून गौरीसूत. व्हेरी गुड. गौरीसूत. गौरीसूत म्हणजे काय? गणपती. अजून शरयूतीर. याला दुसरा उकार येईल. शरयूतीर. महिपाल. बघा महिपाल. अजून लक्ष्मीपुत्र. दासीजन. दासीपुत्र. दासीला कोणताही शब्द लावा तर हे जे शब्द आहेत ना याला काय आहेत? अपवाद आहे. ओके. तर मग आता हे जे शब्द आहेत ना याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, एकाक्षरी शब्द असेल तर दीर्घ लिहायचा. शेवटी वेलांटी उकार आला तर त्याचा दीर्घ लिहायचा. मग त्याला अपवाद काय आहेत ते आपण पाहिलं. यद्यपि, यथामती आणि नी वगैरे शब्द अपवाद आहेत. आणि दोन शब्द एकमेकांना जोडल्यानंतर पहिलं जे पूर्वपद आहे हे काय असतं? रस्व घ्यायचं पण त्याला सुद्धा काही अपवाद आहेत. आता अंत्य अक्षर पाहिलं. आता आपण काही उपांत्य अक्षर पाहूया.